नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मी आज आपल्याला एक इतका सुंदर उपाय सांगणार आहे की आपल्या म्हणजे भारत देशामध्ये झाडं म्हणा, प्राणी म्हणा ह्यांची पूजा करण्याची खूप मोठी परंपरा आहे आणि त्याचा लाभही होतो. आपल्या ग्रहांशी निगडीत असतात त्या गोष्टी. तर त्यातलंच एक केळाचं झाड. केळाचं झाड हे बृहस्पतींचं कारक आहे, म्हणजे आपले गुरुग्रह ह्याचं कारक आहे. तर आपण जर केळाच्या झाडाची पूजा आपण केली तर आपल्याला नक्कीच लाभ होऊ शकतो. आपण प्रत्येकाकडे बघा, एवढी पॉसिबिलिटी नसते की आपण मोठमोठे हिरे रत्न घालू शकतो किंवा मोठमोठे उपाय करू शकतो, एवढा वेळही नसतो. तर छोटासा उपाय आपला करायचा की केळाचं झाड असतं त्याला रोज रोज न चुकता दूध आणि त्याच्यामध्ये काळे तीळ हे घालायचे आणि सकाळी सकाळी त्यांना हे थोडंसं अर्पण करा. अगदी 1 चमचा दूध असेल तरी चालेल आणि काळे तीळ हे केळाच्या झाडाला अर्पण करा. आणि संध्याकाळच्या वेळेला 6 ते 7च्या वेळेला तुपाचा दिवा तिथं जरूर लावा आणि तिथेच बसून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. असं तुम्ही 43 दिवस करा. तुम्हाला नक्कीच लाभ होईल. लक्ष्मी आई तुमच्या घरी स्थिर होईल. मुलांना आणि तुमच्या मिस्टरांना नोकरीत बढती मिळेल, नोकरी लागेल, लग्न कोणाची अडकलेली असतील ती होतील. असे बऱ्याच गोष्टी आपल्याला साध्य होतील. त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा. पण 43 दिवस मात्र ही सेवा नक्की करायची आहे. त्याच्यामध्ये खंड नाही पडून द्यायचा. त्याच्यामुळे महिलांना मध्ये प्रॉब्लेम येतात. तर जर का पुरुषांनी ही सेवा केली तर अतिशय चांगले. पण नक्की ह्याचा लाभ होतो. मी 100% गॅरंटी देऊन सांगते. मी स्वतः केलाय हा उपाय. माझी इच्छा खूप मोठी होती ती पूर्ण झाली आहे. तुम्ही पण करा.